नमस्कार मंडळी. तर आज मी ते ड्रायफ्रूटचे लाडू करत आहे. तर इथे काजू घेतलेले आहेत, बदाम आहे, अक्रोड आहेत, पिस्ता आहे, सफेद तिल आहेत, डिंक आहे, खजूर आहे, सुका खजूर आहे, ओला खजूर आहे. नंतर गूळ, आणखी नंतर थोडे चणे घेतलेले आहेत म्हणजे फुटाणे. आणि असं ह्याचं मी ड्रायफ्रूटचं माझ्या मुलीसाठी लाडू करत आहे. तर इथे सर्व मी ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडे भाजून घेतले. त्याच्यानंतर आता मी ते मिक्सरला लावून ते बारीक त्याची पूड करून घेणार आहे. एकदम पावडर नाही करणार, थोडे असे दरदरेच पिसणार आहे, म्हणजे त्याचे थोडे कण असे राहतील आणि मग ते खाताना दातात खाली आल्यावर छान लागेल. तर असंच मी आता सर्व घेतलेलं आहे बारीक करून. त्याच्यानंतर डिंक तळून तो बारीक करून घेतला. मग आता इथं जेवण बनवते मी. नंतर जेवण बनवून झाल्यानंतर त्या दोघांना जेवायला दिलं आणि मग मी ते आता लाडू सर्व बारीक करून घेतलेला आहे. ते मोठ्या पातेल्यामध्ये ठेवून आता थोडं फ्राय करून घेते तुपामध्ये. थोडं परतल्यानंतर मग दुसऱ्या पातेल्यामध्ये मी ते पाक करायला ठेवणार आहे. तर इथे मी 2 ते 3 चमचे तूप टाकलं. त्याच्यामध्ये मी आता ओला खजूर मिक्सरला लावून तो टाकणार आहे आणि नंतर गूळ किसून घेतलेला आहे तो टाकत आहे आणि मग ह्याचा चांगला पाक करून घेते आणि मग तो पाक मी त्या सारणामध्ये टाकून घेणार आहे आणि मग त्याचे मी लाडू करणार आहे. पाक तयार झाल्यावर मी थोडा थोडा टाकला सारणामध्ये आणि मग ते सारण असं पूर्ण एकजीव करून घेतलं. त्याच्यानंतर मी परत गॅसवरती पातेलं ठेवलं आणि परत ते एकदा चांगलं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर मी पातेलं खाली घेतलं आणि मग लाडू बनवून घेतले. तर लाडू खूप छान झालेले आहेत, एकदम मस्त झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. तर हे लाडवाचं सारण आहे. आता हे एवढं झालेलं आहे आणि मला एक अर्धा तास तरी लागेल त्याचे लाडू बनवण्यासाठी. तर मी आता लाडू बनवून घेते, मग तुम्हाला दाखवते. तर आपले लाडू तयार झालेले आहेत. खूप छान लाडू झालेले आहेत आणि चवीलासुद्धा खूप छान झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर लाडू झाल्यानंतर मी जेवणार आहे. लाडू एकच नंबर झालेत, खूप छान झालेत. पण माझी दाढ दुखायला लागली. माझे बाळ सांगाल तुम्हाला लाडू कसे झाले. बाळ कसे झाले सांग. मला खूप आवडले. कसे झाले. मस्त झाले लाडू, एकच नंबर ना बाबू. हा, बाय. बाय. रात्रीचे 10 वाजले आणि मी जेवायला बसलेले आहे.